पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेनंतरच गेम चेंजर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना दिलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा जाहीरनामा मांडताना त्यांनी पुणेकरांना बस आणि मेट्रो सेवा मोफत देण्याची घोषणा केली। आता हे आश्वासन राष्ट्रवादीला पुण्यात यश देणार का, बघूयात हा रिपोर्ट। पुणेकरांना बस आणि मेट्रो प्रवास मोफत। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात अजित पवारांचं गेम चेंजर आश्वासन। पुण्याची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये अचंबित करणारं आणि गेम चेंजर ठरू शकणारं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना दिलंय। वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे पुणेकरांची पुरती वाट लागली आहे। पुण्यातील 30 लाख वाहनांपैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकतात। रोज 15 लाख वाहनांचं अर्धा लिटर पेट्रोल डिझेल वाया जातं। याचा एकूण खर्च 7.5 कोटी आहे। मनुष्यबळाचा विचार केला तर सरासरी 150 रुपये दरानं 22.5 कोटी रुपयांचं रोजचं नुकसान होतं। खराब रस्त्यांमुळे पुणेकरांचं दररोज 30 कोटी रुपयांचं नुकसान होतं। महिन्याला पुणेकरांचं 900 कोटींचं नुकसान आणि वर्षाला 10,800 कोटी रुपयांचं नुकसान होतं। पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प 12,600 कोटींचा आहे। त्या तुलनेत हे मोठं नुकसान होत आहे। मोफत मेट्रोसाठी महिन्याला 5 कोटी आणि पीएमपीएल बससाठी महिन्याला 20 कोटींचा खर्च आहे। दरवर्षी 300 कोटी रुपये खर्चात पुणेकरांना मोफत प्रवास शक्य आहे। खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषण सुद्धा घटेल। प्रदूषणमुक्त पुणे करण्यासाठी मोफत बस आणि मेट्रोचं आश्वासन देण्यात आलंय। वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून हे आश्वासन देत असल्याचं सांगत हे व्यवहार्य असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। विधानसभेला जसा लाडक्या बहिणींनी माझ्यावर विश्वास टाकला तसा पुणेकरांनी यावेळी टाकावा असंही अजितदादांनी म्हटलंय। उद्या पुणेकरांनो, तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन। हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे। आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचा सगळे उत्तरं आमच्याकडे आहेत। पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा, जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा। परदेशातही अनेक ठिकाणी अशी मोफत मेट्रो बस सेवा असल्याचे दाखलेही अजित पवारांनी दिलेत। परदेशामध्ये कुठे कुठे मोफत बस मेट्रो सेवा। युरोपमध्ये लक्झमबर्ग, पूर्व युरोपमध्ये इस्टोनिया, अमेरिकेमध्ये डेट्रोइट मियामी, फ्रान्समध्ये टर्की। अजित पवारांच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला जातोय, पण पुणेकरांनीही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। भाजपची सत्ता आली, ती राज्यात असेल, देशात असेल किंवा महापालिकेत असेल, आजची नाही का पुण्याची मेट्रोची गंमत अशी आहे, ती 150 किलोमीटर एका पुढची 100 किलोमीटर पुढे होणार आहे। त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी आज कुठे मेट्रो स्टेशनला उतरलो, मुख्य मेट्रो स्थानक सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कुठेही मेट्रोला उतरलं तर पार्किंग नाही, ती परिस्थिती आहे। मी घोषणा केली की आज एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनींना मी गिफ्ट देतो आहे की यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागणार नाही। 900 कोटीचा बोजा निघणार होता, 6 महिने दादाने फाईल क्लिअर केलेली आहे। आता काय तिजोरी विकता काय म्हणाले, मग आता ही जी देताय तुम्ही सूट, त्यात काय तिजोरी विकता? पुणेकरांसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संकल्पनाम्याचा विचार केल्यास भाजपाकडून स्मार्ट सिटी करण्यावर भर देण्यात आलाय, तर राष्ट्रवादीकडून मोफत प्रवास आणि पूरस्थिती नियोजनाचं आश्वासन देण्यात आलंय। भाजप मेट्रो आणि पीएमपीएल बसना प्रवास करणाऱ्या महिलांना भाडं सवलत, 75 वर्षांवरील नागरिकांना पीएमपीएल बसमधून मोफत प्रवास। राष्ट्रवादी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि पीएमपीएल बस प्रवास। भाजपा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या निवासी मालमत्तांना 500 चौरस फुटांपर्यंत पूर्ण कर सवलत। राष्ट्रवादी 1 एप्रिल 2024 पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीची 500 चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त। भाजपा पुणे मेट्रो खडकवासला ते खराडी आणि पुढे पुणे विमानतळ लोहगाव पर्यंत नेला जाणार।
राष्ट्रवादी पूरस्थिती, पाणी साचणं यासाठी प्रभावी पायाभूत सुविधा आधारित उपाययोजना. भाजपा 30 वर्षांवरील लोकांसाठी वार्षिक मोफत वैद्यकीय तपासणी. राष्ट्रवादी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी दुर्धर आजारांच्या उपचारांसाठीची मदत वाढवून 5 लाख रुपये करणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक कोंडीची समस्या हेरून मोफत प्रवासाचं आश्वासन देऊन राष्ट्रवादीनं जाहीरनाम्यात मास्टर स्ट्रोक मारलाय. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडकर या आश्वासनासाठी राष्ट्रवादीच्या परड्यात मत टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.